आपण जाणार आहे निसर्गाच्या कुशीत. निशाणा, नाचरे मोरा याची प्रॅक्टिस चालू आहे. यांना त्याच रील बनवायच्या. हे निशाणा लाव, निशाणा. पण जाता जाताना एक वेलंकणी बीच लागतो आणि त्या डोंगरावरती बघा तुम्हाला पूर्ण हिरवगार असं दिसेल, म्हणून गावाचा फील मिळतोय इकडे. पण या हिरवळीमुळे थोडासा थकवा आमचा पटकन जातोय. हा व्ह्यू बघा कसा आहे, निसर्ग बघा. आता आपण ऍक्च्युअल जे फार्म मध्ये आपली एंट्री झालेली आहे. रात्रीचा हा फार्म कसा दिसतो. पिकनिकला जायचं नाही जायचं, जायचं नाही जायचं, तुमच्यावर पण असं होत असेल. पिकनिकचे प्लॅन ठरतात, कॅन्सल होतात, प्लॅन ठरतात, कॅन्सल होतात. आमचे तर इतके वेळेला पिकनिकचे प्लॅन कॅन्सल झाले ना. शेवटी फायनली आज आम्ही निघतोय पिकनिकला. आपण जाणार आहे निसर्गाच्या कुशीत. अगदी तुम्ही असं बोलू शकतात ना की आपण मुंबईचे एकदम जवळ चाललोय. आपले 3-4 मित्र उभे आहेत बोरिवली स्टेशनला. चला, इथे आमची रिक्षा आहे. इथे यश आहे, प्रतीक आहे, दुसरा प्रतीक आहे आणि यतीन आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. पिकनिकचा प्लॅन कधीच होत नाही. आमचा पण 3-4 वेळा कॅन्सल झाल्यानंतर हा पिकनिकचा प्लॅन तयार झालेला आहे. आता तुमच्या बरोबर देखील होत असेल ना. तुम्ही बघतीला आजूबाजूला हिरवं मस्त हिरवगार असं सगळं वातावरण आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल दादा आहे कुठे. तर मी आता आहे भाईंदरमध्ये. भाईंदरला आम्ही चालू एका रिसॉर्टला. तर रिसॉर्ट माहिती तुम्हाला. तर रिसॉर्टचं नाव आहे जे फार्म रिसॉर्टला. तर आम्ही तिकडे चाललोय आणि समोर ना समुद्र किनारा आहे. तुम्हाला दिसणार नसेल, खूप लांब आहे. तर ऍक्च्युली कसं आहे, आम्ही उत्तर नाक्यावर उतरलो. आम्ही तिथून भाईंदरवरून रिक्षाने आलो. रिक्षाने 200 रुपये घेतले आणि उत्तर नाक्यावर आलो आणि तिथून आम्ही 1.5-2 किलोमीटर असं मस्तपैकी ट्रेक करत करत समुद्र किनारे मार्गाने आम्ही आमच्या रिसॉर्टच्या दिशेला चाललोय. तर इतक्या टायमाने आम्ही पिकनिकला आलोय कारण की पुढे भरपूर शूट लाईनअप आहे. जी काही धमाल असणार आहे ती तुम्हाला आता रिसॉर्ट मध्ये गेल्यावरच कळेल. आता आम्ही एक थोडाच 5 मिनिटात आम्ही रिसॉर्ट मध्ये पोहोचू. तर ब्लॉग शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. जाऊया, पाऊस पण आलाय, पटापट रिसॉर्टला जाऊया. चला. प्रत्येक ग्रुपमध्ये ना एक असा मित्र असावा पिकनिकला जाताना की जो अशा बॅगा वगैरे सांभाळतो. आम्ही कसं शूट करत चालले ना, तर तो काय करतोय, आमची बॅग पकडतोय आणि आम्हाला फक्त एवढंच सांगतोय की माझे फक्त फोटो काढा. कौन है ये लोग, कहां से आते है ना, फोटो काढ, बॅग पकड, व्हिडिओ. हा, आणि बाकीचे बघा इकडे चाललेत पुढे पुढे. पण रिसॉर्ट का आमचा येत नाही अजून. तेव्हा डान्स करतात ते. हे बा कसली उतार आहे बघा, पाय घसरायला शक्यता आहे. आणि इथे बघा कसा डीजेचा आवाज येतोय, म्हणजे रिसॉर्ट कुठेतरी जवळच आहे. एक्साइटमेंट थोडीशी वाढली कारण की कधीच पिकनिकला जाणं होत नाही आणि असा हा अचानक भयानक असा प्लॅन झालेला आहे. कारण की रिसॉर्टच मिळत नव्हते कुठे आम्हाला. मागचे 2 आठवडे आम्ही ट्राय करतोय पण रिसॉर्टच कुठे मिळत नव्हते. सो फायनली कुठे शोधून आम्हाला हा एक रिसॉर्ट मिळालेला आहे. ऍक्च्युली मला ना इकडे येऊन खूप मस्त वाटलं. एकदम मुंबईच्या जवळ आहे पण बघा ना पूर्ण ग्रीनरी आहे आणि जी आपल्याला हवीशी असते, म्हणजे पूर्ण गावाचा फील. गाव काय आपल्याला सुटे ना, म्हणून गावाचा फील मिळतोय इकडे. आणि बघा सगळीकडे हिरवीगार एकदम, म्हणजे बोलताना थोडं पॉझिटिव्हिटी वाटते. हे जवळ इतकं चालून थोडासा दमाला झालं. पण या हिरवळीमुळे थोडासा थकवा आमचा पटकन जातोय. आणि इथे आले आहे जे फार्म अँड रिसॉर्ट आणि इथे एरो दाखवलाय, म्हणजे ह्या साईडला जायचं आपल्याला. तर इथे आपलं रिसॉर्ट. आणि मगाशी जो डीजेचा आवाज येत होता ना, तो डीजेचा आवाज मागून येत होता. तर आपल्याला जायचंय या साईडला. इकडे जी बैलगाडी होती ना, ही बघा ही बैलगाडी आहे ना, तिकडे एवढं अंतर आहे पण लिटरली अजून देखील तिथे ना मला शेणाचा वास येतो. गावचा फिलिंग.
बघा आपण तिथून मगाशी लेफ्ट टर्न मारला आणि अजून पण ग्रीनरी आपली कंटिन्यू आहे. अशी मस्तपैकी फुलं वगैरे आहे. या फुलाचं नाव काय, कोण मला कमेंट करून सांगू शकतं का की ह्या फुलाचं नाव काय आणि हे कुठलं झाड आहे ते. बाय द वे हे थोडंसं काटे पण आहे त्याला. आणि हा रस्ता असा जातोय आणि समोर डोंगर आहेत आणि त्या डोंगरावरती बघा तुम्हाला पूर्ण हिरवंगार असं दिसेल. क्या बात आहे. बघा या झाडावर कोण बसलंय. चला इथे बघा ना पूर्ण ब्लॅकआउट, म्हणजे इथे रिसॉर्ट अँड फार्मच जास्त या साईडला. हा आणि इथे समोर आहे जे जे फार्म अँड रिसॉर्ट. तर इकडे समोर आपल्याला जायचं आहे आणि आपण ऍक्च्युली टाइम काय घेतला माहिती आहे काय, 3 ते 3 म्हणजे 24 तासाचा टाइम घेतलाय. 3 ते 3 11 ते 11 पण असा घेऊ शकलो असतो, पण आम्हाला 3 ते 3 पाहिजे होतं. आपण आता एंट्री मारूया जे जे फार्म अँड रिसॉर्ट मध्ये. मस्त एक समोर झाड दिसलं, एक व्हिडिओ काढा असं वाटलं. फार्म मध्ये तशी एंट्री मारली, इथे लागतात एक केळीची झाडं आणि इथे नारळाची झाडं आहेत. मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर संपूर्ण दाखवेन फार्म कसा आहे वगैरे काय. तर आता आपण पहिला जाऊया आतमध्ये. 1 hour later. मस्तपैकी गरमागरम चहा आहे. आता आम्ही रिसॉर्टच्या आतमध्ये आलोय. जेवणाची ऑर्डर दिली आहे आम्ही. आमचं ॲक्च्युली चेक इन आहे 3 वाजताचं, पण आम्ही इथे लवकर आलोय तर आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आहे. तर आता काय करतो माहिती आहे का, चहा पितो 1 तासाने. आम्ही जरा थोडंसं बाहेर फिरून येतो, बाहेर जरा एक्सप्लोअर करतो. तुम्हाला जरा काय जर आम्हाला दिसलं तर ते तुम्हाला दाखवतो. त्यानंतर तुम्हाला मी पूर्ण रिसॉर्ट दाखवेन, रूम कसे आहेत ते दाखवेन आणि काय काय गोष्टी इकडे आहेत ते सर्व तुम्हाला मी दाखवेन. तिथपर्यंत चहा पितो. या चहा प्यायला. पण तुम्ही इकडे बघते ना, इकडे मस्त की ना असं ग्रीन डोंगर आहे. आज आम्ही एवढी मजा करतोय ना ऍक्च्युली, कारण की खरोखर सांगू करणार की ना असं ना मजा करायला कधीच नाही मिळत. कारण की आमचं नेहमी शूट असतं, ते पण दुसरे जण शूट करतो आम्ही. आमचं स्वतःचं असं ना कधी आम्हाला कधी फोटो काढायला मिळत ना, स्वतःचे कधी व्हिडिओ काढायला मिळत. तर अशा वेळेला आम्ही काय करतो माहिती काय, अशा वेळेला ना आम्ही काय करतो माहिती काय, जेवढे क्षण आम्हाला मिळतात ना तेवढं आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो. आणि आज फर्स्ट टाइम इतक्या रील बनत आहे ना. हे कसं करा या तुमचा पहिला अंगठा ठेवा, तुमचा अंगठा ठेवा. पहिला खाली बघा. पहिला असं थोडस असं तूच कर. हा मग तुम्ही पकडा. तुम्ही हा अंगठा हा पकडा. ठीक आहे हा चल. 1 हात कोण 1 पहिला ऍक्शन काहीतरी 1 2 3. परत हा वाला सेकंड आहे. मी करू. हा नया आहे दादा, नया आहे. 1 2 3 गो. तू बोला ना. तू बोला. ठीक 1 2 3 गो. एक अंतर बोलला. 1 2 3 गो. अरे ही धोती तुटायची नाही. सगळ्या रील आहेत ना तुम्हाला कुठे पाहायला मिळतील माहिती काय, भटकंती एक प्रवास आणि रवीचा या 2 इंस्टाग्राम आयडीवर जा. आणि जर फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो देखील करा. हे बघूनच मला काय माहिती ना, मला मन प्रसन्न होतं. इकडे ना आता ऍक्च्युली ना एक वेलंकणी बीच म्हणून पण आहे, पण आम्ही तो ना मॉर्निंगला जाऊ तिकडे. आता कसं पूलमध्ये जाण्याची एक्साइटमेंट आहे ना, सो त्यासाठी जो वेलंकणी बीच आहे तर आपण बघूया. उद्या गेलो तर तिकडे जवळच आहे एकदम. A few moments later. चला इथे आपलं मस्तपैकी जेवण आलेलं आहे. पण ऍक्च्युअल जे जे फार्म मध्ये होतो ना आपली एंट्री झालेली आहे आणि तिथे आहे जे जे फार्मचा मेन एंट्रीचा गेट, जिथून आम्ही मग ट्रॅक करत आलो ना तो एंट्रीचा गेट आहे. आणि जसं गेटच्या आतमधून आलो ना इथे मस्त तुम्हाला नारळाची झाडं, इथे हे चिकूचं झाड आहे, इथे केळीचं झाड आहे, अशी वेगवेगळ्या मस्त झाडांनी ही हा जे जे फार्म आहे. आणि आपण आता आतमध्ये जायचंय. आतमध्ये गेल्यानंतर हे बघा इकडे एक रूम आहे पण तो अजून बनतोय. या साईडला आहे म्हणजे आपण फार्मला येतो तर ते कशासाठी येतो, स्विमिंग पूल. हे आमची माणसं सगळे स्विमिंग पूलमध्ये उतरलेत. या साईडला बघतील तर त्याचा पाऊस आहे ना, तर त्यामुळे पाऊस भरपूर पडतो या साईडला. इकडे अशी स्पेस आहे, इथे जेवणाचं आहे
आणि इथे जेवायला बसण्याची अरेंजमेंट आहे. आणि ह्यांची बघा काय मस्ती चालू आहे. स्विमिंग पूल आहे. सूर्यनमस्कार करतो. हा काय हा बघू. हा चला हे एवढं पाहू शकतं. इथली जेवणाची अरेंजमेंट आहे. आणि ना वरती एक मस्त स्पॉट आहे. तुम्हाला वरती दाखवतो. वरती मस्त बघण्यासारखं स्पॉट आहे. इथे मस्तपैकी तुम्हाला फ्रेश होण्यासाठी टॉयलेट बाथरूम वगैरे आहे. आणि असं एक छोटस गार्डन टाईप बनवलं. आपण काय करू म्हणजे काय तुम्हाला रूम दाखवतो मी. तर इथे ना की 1 2 3 त्यानंतर 4 5 आहेत. अरे हा 5 रूम आहेत. आणि आपला रूम नंबर आहे हा 1. आपण रूमच्या आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी रूम टूर देतो. रूमच्या आतमध्ये आलो तर इथे AC वगैरे आहे. आपण रूमच्या आतमध्ये आलो तर इथे मस्तपैकी बेड आहे. 2 लोक आरामात झोपू शकतात. आणि इथे एवढी अशी स्पेस आहे. मॅट्रेस वगैरे ते लोक देतात तुम्हाला. आणि इथे आहे वॉशरूम आहे. सो एवढी जागा तुम्हाला मिळते. आम्ही ही 5 जणांसाठी घेतली आणि मॅट्रेस वगैरे घेतलाय. आपल्या जास्त वेळ तर कसं पूलमध्ये वगैरे जाणार आहे ना. सो आम्ही जास्त काही अकोमोडेशनसाठी बघितलं नाही. आता आपण वरती जाऊ. तुम्हाला वरतून घेऊन दाखवतो कसला भारी आहे. तर मस्त की वरती जाऊ. वरतून ऍक्च्युली मला ना व्ह्यू चांगला आवडला. जस्ट वाव नेचर. इकडे वरती आलो ना आपण तर नेचरशी कनेक्ट होऊ शकतो. तिकडे मस्तपैकी तुम्ही आता पहिला इकडून बघा व्ह्यू कसा दिसतो या फार्मचा. वरती आलो सेंटर पॉइंटला आणि हा व्ह्यू बघा कसा आहे. मस्त समोर स्विमिंग पूल आहे. आपले मित्र लोक तिकडे एन्जॉय करतात आहे. आणि इथे असं गार्डन वगैरे तुम्ही मस्तपैकी छोटासा खेळ वगैरे खेळू शकता. आणि हा निसर्ग बघा सुपर. तिकडे पण असे फार्म वगैरे अजून म्हणजे रिसॉर्ट वगैरे आहेत. आणि हा पूर्ण ग्रीनरी बघा क्या बात आहे. छान वाटते ना सगळीकडे ग्रीनरीच ग्रीनरी. या साईडला उत्तन गाव आहे आणि त्या साईडला आपण बघतो ना तो वेलंकनी बीच आहे. असं कुठल्याही ठिकाणी गेलो ना आणि तिथे जर तुम्हाला थोडासा जर निसर्ग बघायला मिळतो ना तर मनाला एक थंडावा मिळतो. आता आपण जाऊया खाली आणि स्विमिंग पूल मध्ये डुबकी मारूया. चला. निशाणा नाचरे मोरा ह्याची प्रॅक्टिस चालू आहे. यांना त्याच रील बनवायच्या. पण मी अशा काही रील शूट करून ठेवल्यात ज्या आपल्या भटकंती प्रवास आणि रवीचा या दोन्ही इंस्टाग्राम पेजवरती. तर तुम्ही नक्की फॉलो करा. जाऊया खाली. मस्त रिसॉर्ट आहे. छान एकदम. काय निशाणा काय हा मग लावा निशाणा. अबे ती कुठली आहे ना. अबे तू असं कशी तरी जाईल पळून. हा तो हो 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 थांब 2 लाईन मध्ये एकच फिरायचं. तोपर्यंत कसं आरामात फिरायचं. आरामात गेला उलटा. स्वागत करा. स्वागत नाही करोगे आम्हाला. बस अरे व्हायचं स्वागत नाही. हम करेंगे हमारा. ये बाबा हम थंडे नाही बस अबे खरं थंड आहे. ए निशाणा लाव निशाणा. याचा अजून ब्लूटूथ कनेक्ट ना होते तर निशाणा लागणार कधी. ज्याला मेन रील काढायची होती ना तोच तिकडे गेलाय ब्लूटूथ कनेक्ट करायला. आणि आम्ही त्याला घेणारच नाहीये. आयडिया आमची.
ते लोक मस्तपैकी खाली एन्जॉय करतात स्विमिंग पूल मध्ये, डीजे लावले आणि तारपावर डान्स करतात. ते लोक खाली डान्स करतात, आपण वरती डान्स करूया वेगळा आपला. 3 वाजता आम्ही रिसॉर्ट मध्ये एंट्री मारली, जेवलो वगैरे. ऍक्च्युली जेवण इकडचं फूड पण मस्त, एक नंबर आवडलं, घरगुती एकदम जेवण होतं. 3 वाजल्यापासून आम्ही इथे मस्तपैकी एन्जॉय करतोय पूलमध्ये. ऍक्च्युली माझं थोडीशी तब्येत डाऊन थोडीशी झाली म्हणून मी शांत होतो, पण रील्स बनवल्या, हे बनवल्या, फुल धमाल केली तशी. आणि आपले यतीन, यश, प्रतीक आणि दुसरा प्रतीक हे अजून देखील पूलमध्ये आहेत आणि धमाल करतात आहे. मी बोललो तुम्ही करा एन्जॉय, बोलो मी वरती जाऊन बसतो. तिकडे तर मला पीसफुल वाटलं, इथं आलं आणि पीसफुल मस्त एकदम आराम करतोय. जेवण नाही बनवायचं आहे, काही नाही, फक्त एकदम एन्जॉय करायचं आहे, एकदम रिलॅक्स राहायचं. तर ते लोक तर एन्जॉय करतात आहे, आपण जरा वरती आलो रिलॅक्स व्हायला. One hour later. ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. बघूया कोण कोण कमेंट करताना सांगतं ह्याला काय म्हणतात त्याला. आपण पिकनिकला येतो, पण आपल्याला जिथे पण आपण कुठे जातो ना, ते आपल्याला वेगवेगळे सरप्राईजेस असं मिळतात, पाहायला मिळतात. फक्त आपली नजर तिथे गेली पाहिजे, ते त्यांना शोधलं पाहिजे. म्हणजे पिकनिकची पिकनिक पण होते, नेचरचं नेचर पण आपल्याला एक्सप्लोर करायला मिळतं, जे आपल्याला आजूबाजूला मिळते. जर ते तुम्हाला आता मी दाखवलं ना, मला त्याचं नाव माहितीये काय, पण मला बघायचंय की हे नाव कोणाकोणाला माहितीये आणि कोण कोण ओळखू शकतं. जे मी अगोदर तुम्हाला दाखवलं त्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी कसं ना ऍक्च्युली बाहेर आलो आणि इकडे थोडीशी ही लाईट आहे. इकडे आपला सॅमसंग S24 आपण घेतलाय तो. आता तुम्ही बघतील तर इकडे बघा लाईट दिसते. इथून आता बघतील ना तुम्ही, आपण इकडे जायचं, आपल्याला लाईट फार कमी आहे, तर आपल्याला कळेल की हा लो लाईट मध्ये कसा परफॉर्मन्स देतो ते. आता आपण ते चेक करणार आहे. आता आहे अल्ट्रा HD 60 FPS वर आहे आणि 1x वर मी आहे. आणि इथून बघा, इथून आता जर तुम्ही माझ्यासोबत जर असतील ना, तर तुम्हाला आता समजलं असतं की इथे ना पूर्णपणे काळोख आहे. या साईडला बघा तुम्हाला काही दिसणार नाही, पण आपण फक्त चेक करतोय की हा S24 सॅमसंग S24 अल्ट्रा लो लाईट मध्ये कसा परफॉर्म करतोय ते. आणि समोर पण बघतील ना तुम्ही स्ट्रीट लाईट आहे, तर त्याचा पण इफेक्ट कसा येतोय रात्रीचा, तर ते पण पाहायला मिळेल. त्यानंतर आपण चालत चालत असत ना फार्म मध्ये जाऊ आणि रात्रीचा हा फार्म कसा दिसतो ते पण तुम्हाला कळेल. आता कसं इथे ना थोडाच वेळापूर्वी ना पाऊस भरपूर येऊन गेला. हे बघा चिक्कूचं झाड आहे इकडे मस्तपैकी, पण हे लो लाईट मध्ये बघा किती छान दिसतंय. आता इकडे चिकू देखील आहे, तर आपण बघूया कसं लो लाईट मध्ये परफॉर्म करताय. ओ वाव, फ्लॅश लाईट वगैरे काही ऑन नाहीये, फक्त इकडचा मला सोर्स मिळतोय, तर त्याच्यामध्ये हे असं काही लाईटचा इफेक्ट आहे. आता आपण जाऊया इकडे. इथे असं नारळाची झाडं आहेत आणि आता कसं रात्र झाली आहे ना, तर इथे लाईट्स वगैरे लागलेल्या आहेत पूल साईडला, आणि जिथे आपण आपला रूम्स वगैरे आहेत तिकडे देखील लाईट लागले. तर आपण जाऊया पूलच्या ठिकाणी आणि पूलच्या इथे बघा कशा लाईट्स आहेत. तर हा आहे पूल साईड. डीजे आता मगाशीच बंद झाला कारण की नाचून नाचून सगळेजण थकले. पाणी गार आहे का रे? खूप गार आहे. थंड आहे ना. मी तर पाण्यात उतरलोच नाही, एकदाच उतरलो बस तेवढंच. आणि इथे पण तुम्ही असं आराम विराम करू शकता. पूल साईडलाच आहे आणि तिथे आहे जेवणाची अरेंजमेंट आणि आपला स्टे तिकडे आहे. चला वाजले 10 आणि आता आपण इथे बुफे सिस्टम आहे, तर आपण बघूया जेवायला काय काय. हे काय? चिकन, पनीर, डाळ, इकडे राईस आणि इथे आहे आपलं सलाड. येस, सॉरी मी दाखवायचं राहिलो. इथे आहेत पोळ्या आणि हा फायनली मस्त गरम गरम तळलेला पापड. बाबा यांनी गुलाबी साडीवर डान्स नाही केला. सकाळी आहे ना, सकाळी सांगा ना.
गुलाबी साडी ना, बाबांची डिमांड आहे गुलाबी साडीवर माफ करत होते. नक्की नक्की. वाव, काय मस्त एकदम प्लेट दिसते. सो इथे आहे पनीरची भाजी, वरण, जिरा राईस, पोळ्या, कांदा, टॅमॅटो, पापड. आता आपण ना जेवूया आणि ना जेवणाची टेस्ट सांगूया काय ती. ॲक्च्युली नॉनव्हेज पण आहे, पण मी म्हणजे स्पेशली बाहेर गेलो कुठे तर नॉनव्हेज नाही खात. घरी फक्त असेल तर मी नॉनव्हेज खातो. आता बाहेर गेलो तर मला जमत नाही. पण व्हेज आहे ना एक नंबर जेवण, स्पेशली वरण. हा येलो वरण. आणि हे चिकन कसं आहे? मस्त आहे ना. चला या जेवायला. The next morning. तर शुभ सकाळ मित्रांनो. आजचा दिवस दुसरा आहे ना, तर आम्ही कसं काल रात्रभर ना हे लोक ना 11 वाजेपर्यंत ना स्विमिंग पूल मध्ये फुल एन्जॉय करत होते. आणि मी तुम्हाला थोडंफार असं म्हणजे रात्री कसा दिसतो आपला हा रिसॉर्ट फार्म जो आपला आहे तो कसा दिसतो तर ते तुम्हाला दाखवलं. आता हा आहे डे 2. तर डे 2 मध्ये मी आता बाहेर आलो. तर मला कसं नुसतं जास्त स्विमिंग पूल मध्ये बसायला नाही आवडत, तर मला आजूबाजूचा, कारण इथे कशी ग्रीनरी आहे तर आजूबाजूला काय इथे आहे पाहण्यासारखं किंवा काय नेचर बायोडायव्हर्सिटी आहे इथे, तर ते थोडंसं मी घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हालाही दाखवतो. तर इथे मस्त ऍक्च्युली बघा ना डीजेचा आवाज येतोय तिकडे आणि अजून देखील तिथे स्विमिंग पूलमध्ये आपली बाकीची पोरं आहेत ती मजा करतात आहे. तर मी बोलतो थोडंसं बाहेर येऊया आणि तुम्हाला काय काय गोष्टी जर मला बघायला मिळाल्या तर आपण दाखवूया. .6x 1x 2x 3x 5x and now 10x. 5 to 10 बरोबर जातं, 1 to 2 बरोबर जातं, हा 3 to 5 मध्ये. आणि हा आहे 20x. चला आता आपण जाऊया आतमध्ये. जेवढं काय बाहेरचं होतं ना तिथे मस्त ना 2-4 घोडे होते. तर घोडे बघितले मी, घोडे बघायला गेलेलो ऍक्च्युली तिकडे. आणि ते कसं फार्मच्या बाजूलाच आहे. तर घोड्यांचं पण आपल्याला थोडीशी आवड आहे, म्हणजे प्राणी बोलती ना तर आपल्याला थोडीशी आवड आहे. तर मी त्यांना विचारायला गेलेलो की कुठला घोडा आहे, म्हणजे मारवाडी आहे, सिंधी आहे, काठियावाडी आहे, नुकरा आहे, कुठला आहे तो. तर जरा त्यांची थोडीशी माहिती घेऊन त्यांच्याशी बोलत उभा होतो. आणि मग आता पुन्हा चाललोय आतमध्ये आणि बघूया आता हे लोक काय धमाल चालू केली या लोकांनी ते. लेट्स गो. इथे ना हे चिकूचं झाड आहे. चिकू अजून ना पिकले नाहीयेत, पण तुम्हाला मी हे चिकूचं झाड का दाखवलं, तुम्ही चिकूचं झाड तर बघितलं असेल. पण ह्या चिकूच्या झाडाचं एक वैशिष्ट्य मला काय वाटलं माहिती काय, तुम्ही बघतील ना जमिनीला पण चिकू लागलेत. म्हणजे एवढ्या खाली, इथे बघा एवढी जमीन आहे आणि एवढ्या खाली चिकू लागला. आणि चिकू बघतील ना बापरे सगळीकडे, तुम्ही जिथे पण नजर कॅमेरा फिरवतील ना तिकडे तुम्हाला चिकू चिकू दिसतील. हे बघा इकडे चिकू, हे असे खाली खाली पण आले चिकू. हे बघा केवढं अंतर आहे, सही ना.
2 वाजायला आले, जेवण लागले. जेवण कसं बुफे सिस्टम आहे ना, तर जेवण लागलेलं आहे. पण हे लोक काय स्विमिंग पूलच्या बाहेर यायला तयार नाही. तर आता यांना जाऊन खेचत बाहेर काढावं लागेल, त्याशिवाय येणार नाही. कारण की आपलं बुकिंग आहे 3 वाजेपर्यंत. तर आता बघूया दुपारच्या जेवणामध्ये काय ते. चला. One hour later. मित्रांनो, आता 3 वाजून गेलेत. आपण रिसॉर्ट वरून निघालो. फुल ते 2 दिवस फुल धमाल मस्ती केली. आणि आता तर तुम्हाला सांगू ना, जेवणाचं स्पेशली जी फ्लॉवरची भाजी होती ना, ती मला एकदम भारी वाटली. मी अशी भाजी ना जास्त कधी कुठे खाल्लीच नाही. मी पण बनवतो, पण मी अशी कधी एवढी भाजी बनवत नाही. तर ना मस्त एकदम मजा केली 2 दिवस. आणि आता आम्ही निघालोय पुन्हा घरी. पण जाता जाताना एक वेलंकणी बीच लागतो, म्हणजे एक समुद्र किनारा, तो तुम्हाला दाखवतो. त्यासाठी आम्ही ऍक्च्युली लॉंगकटचा रस्ता घेतलाय. तर आता आपण जाता जाता तो दाखवूया. आणि येता येता आम्हाला जेव्हा आम्ही इथे येत होतो तेव्हा तो आम्हाला दाखवायला नाही मिळाला, पण आता जाता जाता तुम्हाला दाखवत होतो. तर आम्ही कसं इथून वरतून आलो, आमचा रिसॉर्ट तिथे राहिला. आम्ही तिथून पण उत्तर नाक्यावर जाऊ शकतो, 10 मिनिटात पोहोचलो असतो. पण आम्ही इथे आलो तुम्हाला वेलंकणी बीच दाखवण्यासाठी. इतका लांब आम्ही असा चालतोय. आणि ह्या साईडला बघतील ना, वेलंकणी बीच जवळच आहे. वाव, समुद्र आहे. म्हणजे आपल्याला थोडासा उंचावर चालत जायचं आहे.